छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श बँक घोटाळा चांगलाच गाजला होता। अनेक गोरगरिबांचे पैसे तिथे अडकले। त्यातीलच काही प्रमुख आरोपींचा नुकताच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। रुपाली शेंडगे आणि सपना निर्मळ असं या बँकांच्या संचालकांचं नाव आहे। बघूया। आदर्श बँक घोटाळ्यातील आरोपी शिंदेंच्या शिवसेनेत। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्यांना अभय मिळणार। आदर्श बँक घोटाळ्यातील आरोपी मोकाट सुटणार। संभाजीनगरचा आदर्श बँक घोटाळा राज्यात गाजला। अनेक गोरगरिबांच्या हक्काचे पैसे या बँकेच्या संचालकांनी लुबाडले। यात पोलीस कारवाई झाली, त्यातल्या काहींना अटकही झाली आणि आता जामिनावर बाहेर सुद्धा आले। त्यातीलच 2 संचालकांनी आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। त्यांचे प्रवेशाचे फोटो आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याबाबत आरोपपत्र पुढे आणलं। धक्कादायक बाब म्हणजे हा पक्षप्रवेश 24 नोव्हेंबरला पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाला होता। यामध्ये बँकेच्या संचालिका रुपाली शेंडगे ज्या या घोटाळ्यातल्या आरोपी असून 1 महिना जेलमध्ये होत्या आणि जामिनावर सुटल्या, त्यांच्यासह सपना निर्मळ यांचा समावेश असल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे। भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना जे आहे, कितीही मोठा क्रिमिनल असू द्या, कितीही मोठा, पक्षात या तुम्ही, वॉशिंग मशीनमध्ये आम्ही टाकू आणि तुमच्या सोबत फोटो काढू, तुमच्या समोर नतमस्तक होऊ, हात जोडू आपण। हे किती उदाहरण आहे, याच्यापैकी एक उदाहरण हे। आता हे आदर्शवादी नेते आहे, आदर्शवादी त्यांचा पक्ष आहे, सगळ्यांना गुवाहाटी माहीत आहे की माणसाला विकत घेण्यासाठी ते काय काय करतात। या घोटाळ्यामध्ये ज्यांचे पैसे अडकले त्या गोरगरीब महिलांनी या पक्षप्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। घोटाळेबाजांना पक्षात घेणारे आम्हाला न्याय कसा देणार असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केलाय। बँकेत अटकलेले सगळ्या मंत्र्यानं ते सगळ्यांना आश्वासन दिले आम्हाला की आम्ही द्यायला बसले, आमचे पैसे अजून मिळाले नाहीये। तुमचे आरोपी कोणत्या शिवसेनेत गेले म्हणता साहेब, आम्ही कसं आहे अडाणी लोक आहे, आम्हाला समजत नाही म्हणून आमचे असं विश्वासघात या माणसानं करायचे नसते। शिंदे सरकारला माझा तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे, हे सर्व ठेवीदारांच्या वतीने विनंती आहे, शिंदे साहेब तुम्ही सर्वसामान्याचे मुख्यमंत्री आहात, आता तुम्ही उपमुख्यमंत्री आहात सर्वसामान्याचे। आता तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागे उभं राहा, जे घोटाळे करतात ते तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला त्याला प्रवेश देतात। शिंदे साहेबाला आम्ही भेटलो होतो मंत्रालयामध्ये मुंबईला, त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुमचे ठेवीदाराचे 1-1 रुपया काढून देऊ, आणि आता ज्यांनी घोटाळा केला त्यांनाच तुम्ही तुमच्या पक्षात घेताय। मंडळातले लोक आज त्यांच्यावर गुन्हे दाखल, त्यांना अटक झाली आणि आज ते शिंदे गटात प्रवेश करतायत, म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे। इकडं तुम्ही धिंगाणा करायचा, लोकांच्या हत्या करायच्या, लोकांचा तळतळाट घ्यायचा आणि शेवटी त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून पुन्हा शिंदे गटात आज घेतलंय, म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। कुणाला पक्षामध्ये घ्यावं आणि कुणाला नाही हा त्या पक्षाचा प्रश्न आहे। मात्र गोरगरिबांचे पैसे लाटणाऱ्या लोकांना जर असा राजाश्रय मिळत असेल तर निश्चितच गंभीर बाब आहे। आता आरोपांनंतर शिवसेनेची काय भूमिका असेल यावर बरंच काही अवलंबून आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।